Good morning, all of you. Today we are going to learn about the activity sheet number 13. आज आपल्याला 8वीच्या विज्ञान या विषयाचं ॲक्टिव्हिटी शीट नंबर 13 पाहायची आहे. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनो शेवटपर्यंत पहा. आपण याच व्हिडिओमध्ये शेवटी दिलेले आन्सर डिस्कस करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला आन्सर इझिली लिहिता येतील. शेवटी आपण आन्सर सांगणार आहोत. पुढे पहा, हीच जी ॲक्टिव्हिटी शीट आहे ही मागच्या वर्षीच्या अर्थात 7वीच्या चॅप्टर नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम या पाठावर आधारित आहे. या शीटमध्ये आपल्याला पाहायचं आहे ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल, मेन टाईप्स ऑफ द सेल. ही पॉईंट इथं पाहायची आहे. तर चला पहिल्यांदा पाहूया आपण. लेट्स टेक अ लुक. सेल. Cellular organization is primary characteristic of all living organism that the cell is fundamental structural and functional unit of living organism. म्हणजे पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. आपण सर्व कशाचे बनलेलो आहोत? पेशींचे. आणि सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काय म्हटलेलं आहे की पेशी हे सर्व सजीवांचं रचनात्मक कार्यात्मक असं मूलभूत घटक आहे. फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असं त्याला म्हणतात. ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पहा, सजीवातील संघटन कसं होते. कॅन यू टेल? मेक अ लिस्ट ऑफ ऑर्गनायझेशनल लेवल इन ह्युमन फ्रॉम द ॲडजॉइनिंग डायग्राम. म्हणजे बाजूची आकृती पाहून आपल्या शरीरातील विविध स्तरांची यादी करा. पहा तिथं काय दाखवलेलं आहे की पहिल्यांदा सेल दाखवलेली आहे. ही सेल आहे. या सर्व सेल बनवून मग पुढे टिश्यू बनतात. टिश्यूपासून ऑर्गन बनतात. ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम बनते आणि ऑर्गन सिस्टीमपासून आपलं अख्खं शरीर बनते. अशा पद्धतीनं इथं ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल. ह्या सेल एवढ्या सूक्ष्म असतात, मग त्यांचं मेजरमेंट, त्यांचं माप कसं घेतात, कशा पाहता येतात. सेल आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. पेशी अत्यंत सूक्ष्म असते. वी कॅन नॉट सी सेल विथ नेकेड आईज. फक्त आपल्या डोळ्यांनी आपल्याला पेशी पाहता येणार नाही. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल. आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट यूज फॉर मेजरिंग देअर साईज. हे दोन त्यांचे वापरायचे एकक आहेत. एक आहे मायक्रोमीटर आणि दुसरं आहे नॅनोमीटर. मग ते किती लहान आहे ते इथं दाखवलं आहे पहा. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आणि 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन म्हणजे 1000 नॅनोमीटर. इतकं सूक्ष्म एकक आहेत ते. आता बाजूच्या सेलमध्ये याच्या डायग्राममध्ये आपल्याला सेलचे शेप दाखवलेले आहेत. वेगवेगळ्या सेल कशा असतात ते इथं दाखवलेले आहेत. पहा, देअर इज द ग्रेट व्हेरिएशन इन शेप ऑफ द सेल. सर्व सेल ह्या कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. अँड देअर शेप आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन. त्यांचे शेप त्यांच्या फंक्शनशी रिलेटेड आहे. पहा, काही सर्क्युलर आहेत, काही रॉड शेप आहेत, काही स्पायरल आहेत आणि काही कशा असतात? रेक्टँग्युलर असतात. अशा पद्धतीनं त्या सेल तिथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. त्यानंतर टाईप्स ऑफ सेल. बुकमध्ये हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे पाहायला मिळेल पेज नंबर 73 वरती. आता 2 प्रकारच्या सेल आहेत. एक आहे प्लांट सेल, एक आहे ॲनिमल सेल. डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे एक प्लांट सेल आणि दुसरी आहे ॲनिमल सेल. प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतात आणि सेल वॉल असते आणि व्हॅक्युओल हे एकदम मोठं असते. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉलही नसते आणि क्लोरोप्लास्टही नसते आणि व्हॅक्युओल हे लहान असते. इथं दिसत आहे आपल्या डायग्राममध्ये. पहा, पुढे दिलं आहे देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ द सेल, ॲनिमल सेल अँड प्लांट सेल.
प्लांट सेल हॅव अ डिफायनेट शेप ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड देम. आपण पाहिलं प्लांट सेलला सेल वॉल असल्यामुळे त्याला डिफायनाईट शेप आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द ॲनिमल सेल. पण ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही, तिथं काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड द सायटोप्लाझम. आणि दोन्ही सेलमध्ये मात्र सायटोप्लाझम असते. त्यानंतर पुढे दिलेलं आहे सेलचं कसं स्ट्रक्चर आहे आणि त्यांचं काय काय फंक्शन आहे. सेल ऑर्गॅनली म्हणजे सेलमध्ये काय असते ते त्यांचं फंक्शन दिलं आहे. तिसऱ्या कॉलममध्ये पुन्हा सेल ऑर्गॅनली दिले आहेत आणि त्यांचं फंक्शन दिलं आहे. म्हणून पहा, पहिल्या सेल ऑर्गॅनली इथं दाखवली आहे, ती आहे न्यूक्लियस. काय फंक्शन आहे त्याचं? कंट्रोल ऑल फंक्शन ऑफ द सेल. सर्व सेलचं फंक्शन तो कंट्रोल करतो. दुसरा आहे मायटोकॉन्ड्रिया, तो सेलला एनर्जी प्रोड्यूस करतो. तिसरा आहे क्लोरोप्लास्ट, इट परफॉर्म द फोटोसिंथेसिस, तो फोटोसिंथेसिसचं कवर करतो. पुढे आहे व्हॅक्युओल. हे व्हॅक्युओल काय करतात? हेल्प टू थ्रो आउट द वेस्ट प्रॉडक्ट ऑफ द सेल. याच्यावर क्वेश्चन येणार आहे तुम्हाला आता. पेशीच्या मधला वेस्ट प्रॉडक्ट बाहेर फेकण्याचं वर्क करते ते व्हॅक्युओल. नंतर गोल्गी बॉडी, हे काय करते तर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रोटीन. सेलमध्ये तयार होणारं जे प्रोटीन आहे ते प्रॉपर डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ते नेत असते. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम टू मेक चेंज इन द प्रोटीन प्रोड्यूस बाय द रायबोझोम अँड सेंड देम टू गोल्गी बॉडीज. म्हणजे सेलमध्ये जे प्रोटीन तयार होत आहे त्याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल किंवा त्याला गोल्गी बॉडीपर्यंत न्यायचं असेल तर ते वर्क्स असते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. अशा पद्धतीनं आपण सेलच्या विविध स्ट्रक्चरचा इथं स्टडी केलेला आहे. आता आपल्याला लगेच पाहायचं आहे प्रॅक्टिससाठी दिलेले क्वेश्चन. म्हणून पहिला क्वेश्चन पहा. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. स्टेटमेंट दिला आहे ऑर्गॅनली ब्लँक स्पेस. ऑर्गॅनली इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये असणारी ऑर्गॅनली कोणती? एक मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, न्यूक्लियस. डायग्राम जर का तुम्ही पाहिली तर तिथं तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया दोघांमध्येही दिसेल, सायटोप्लाझमसुद्धा दोघांमध्येही दिसेल आणि न्यूक्लियससुद्धा दोघांमध्येही दिसेल. म्हणून इज अ करेक्ट आन्सर असेल क्लोरोप्लास्ट. त्यानंतर राईट द नेम ऑफ द पार्ट्स इन गिव्हन डायग्राम. यासाठी मात्र तुम्हाला पुस्तकातले कंपाऊंड मायक्रोस्कोपची डायग्राम पाहावी लागेल. तिथं पहा काय दिलेलं आहे. 1 क्रमांकाचं जे आहे त्याला म्हणतात आयपीस. त्याला म्हणायचं आहे आयपीस. त्यानंतर सेकंड क्रमांकाचा तो आहे त्याला म्हणतात कोर्स फोकस नॉब. असा तिथं शब्द दिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचं जे दिलं आहे त्याला म्हणायचं आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स. त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आणि चौथा जो आहे मिरर सारखा दिसतो आहे त्याला मिरर न म्हणता त्याला म्हणतात इल्युमिनेटर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय अँड राईट अवर शेप. खाली सेल आणि शेप दिलेले आहेत. अमिबा त्याचा शेप आहे इरेग्युलर, पण स्पायरल शेप कशाचा असतो? तो असतो बॅक्टेरियाचा. म्हणून सेकंड आन्सर काय येईल? बॅक्टेरिया. रेड ब्लड सेल ही कशी आहे? सर्क्युलर आणि बायकॉन्केव, म्हणजे दोन्ही बाजूनं ती दबलेली असते म्हणून तिला बायकॉन्केव म्हणतात. आणि स्पायरोगायरा हिचा शेप असतो रिबन लाईक शेप. हिचा शेप कसा असतो? रिबन लाईक शेप आहे तिचा. त्यानंतर चौथा क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द सेल ऑर्गॅनली ABC इन गिवन डायग्राम अँड राईट देअर फंक्शन. हे तुम्हाला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेली डायग्राम पाहूनसुद्धा काढता येईल. त्यातला ए जो आहे त्याला म्हणायचं आहे मायटोकॉन्ड्रिया, इट प्रोड्यूस द एनर्जी. बी जे आहे त्याला म्हणायचं आहे व्हॅक्युओल, इट थ्रोन आउट द वेस्ट प्रॉडक्ट. अँड सी क्लोरोप्लास्ट,
ही फोटोसिंथेसिस करते. पहा, हे इथंच त्याचा ॲन्सर दिलेला आहे. मायटोकॉन्ट्रिया हा एसाठी लिहायचा, त्यानंतर क्लोरोप्लास्ट आणि व्हॅक्युओल, हे त्याचे 3 ॲन्सर तुम्हाला तिथं लिहायचे आहेत, ए, बी आणि सी. आणि चौथा क्वेश्चन नुसतं पाहायचा आणि तुम्हाला घरी करायचं आहे, त्याचं लिहायचं नाही. फ्रॉम हाऊस होल्ड आयटम लाईक बंडल ऑफ वूल, ऑरेंज कॅन्डी, एनी पल्सेस, पीस, रबर बॉल एक्सेट्रा, मेक सेल मॉडेल फ्रॉम अदर अवेलेबल ॲटम. म्हणजे तुमच्या घरी असणाऱ्या लोकरीचं बंडल, गोळ्या, डाळ, वाटाणा किंवा रबर चेंडूपासून पेशीचं मॉडेल बनवा. हे मॉडेल अशा प्रकारे तुम्हाला बनवता येईल. थोडं काळजीपूर्वक पाहून घ्या आणि हा सराव तुम्ही तुमच्या सायन्सच्या बुकमध्ये कंप्लीट करून तुमच्या क्लास टीचरला अवश्य दाखवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि थँक्यू.